यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे शेतात राहणाऱ्या संतोष मनोहर पांडे कुटुंबियांच्या शेतात आज दिनांक 9 जून रोजी मध्यरात्री 12:15 वाजता 5 ते 6 अज्ञातांनी तलवारीचा व पिस्तुलीचा धाक दाखवून दरोडा टाकून मारहाण करून शेतातील कापूस विकलेले आणलेले पैसे व पहिली शिल्लक असलेली रक्कम जवळपास 85 लाख रुपये नगदी व घरी असलेल्या 2 बहिणीच्या अंगावरील अंदाजे 15 ते 20 तोळे सोने घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे महागाव तालुक्यात खळबळ उडाली आहे। पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार SM जाधव, API सरकटे, कर्मचारी पेंढारकर, सुहास कायटे, शेख वसीम हे करत आहेत। प्रकरण घडले 12:15 वाजता, केव्हा? रात्रीला 12:15 वाजता। काय काय केलं तुमच्या घरातून? आपल्या घरातून समजा तसं जर म्हणलं तर 85 लाख रुपये गेली नगदी। हां आणखी आज ताई सांगते 20 तोळं सोनं म्हणून। हां त्यांच्या अंगावरलं सोनं गेलं। हो, बाकी बाकी तर काही नाही गेलं। कान तोडू नका, तुझ्या पाया पडतो, मला मारू नका, कान तोडतो। कोणत्या भाषेत कोणी बोलली ती? हिंदीमध्ये, म्हणजे हिंदी कशी आपल्यासारखी हिंदी नव्हती, आम्ही जे बोलतो ते हां म्हणजे याच्यामध्ये बोलत होते ते। काय काय केलं तुमच्या इथून अजून घरातून? ते आपली छोटी ताई आहे की नाही, हां ते तिचे मिस्टर वारले ना कॅन्सरने, 4 महिने वेळेले। हां तर त्या ताईच्या पण अंगुट्या होत्या, तिच्या मिस्टरची अंगुठी होती, तिच्या गळ्यातलं म्हणजे आपल्या लोकांचे मित्र होते ते ना 10व्या दिवशी, ते पूर्णच गळ्याचा हार होता, पायाच्या पैरपट्ट्या होत्या, ते चेक ठेवून गेले, तर चेक गेलं, हुडकून 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 चेक नेलं त्याला, खूप मारलं, तर छोट्या ताईला सगळ्यात मारलं।